डॉक्टर शिरीष वळसंगस्कर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी स्वतःहून न्यायालयाने कोठडीची मागणी केलेली आहे आणि पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने अवघ्या 2 मिनिटातच सुनावणी संपवली आहे। कोल्हापुरात संपूर्ण कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संजय सावकार यांना हातकणंगले परिसरात काळे झेंडे दाखवले। महायुती सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिली होती, ते पूर्ण करावं अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली। कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेमध्ये रंकाळ्याच्या समोर तरुणाचा खून झालेला आहे। प्रशांत कुंभार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास संध्यामठ गल्लीमध्ये एका हॉलमध्ये पार्टी सुरू असताना वाद होऊन खून झाल्याची माहिती आहे। आलिशान घरांचं स्वप्न दाखवून सोलापुरातील अनेकांकडून पैसे उकळलेल्या सहारा ग्रुपची 123 एकर जमीन ईडीने जप्त केलेली आहे। सहारा ग्रुपच्या विरोधात 100हून अधिक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने 15 दिवसांपूर्वी कंपनीविरोधात आरआरसीची कारवाई सुरू केलेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्ट झालेली आहे। मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा नेण्यास बंदी करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या बॅग आणि वस्तूचं स्कॅनिंग करण्यात मशीन बसवण्यात आलेलं आहे। मोहोळ तालुक्यातील वडवळ इथं ग्रामदैवत महाराजांची यात्रा पार पडली। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणामधून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावलेली। यावेळेस खर्ग महाराजांकडून भाकणूक करण्यात आली। यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडणार असून केंद्र सरकार स्थिर राहणार असल्याची भाकणूक करण्यात आली।